Today we will see IUPAC nomenclature of alcohols, ethers, amines and cyanides. IUPAC nomenclature of alcohols, ethers, amines and cyanides. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचा क्लास, त्यानंतर फंक्शनल ग्रुप, त्यानंतर सफिक्स दॅट इज अ सेकंडरी सफिक्स आणि जनरल IUPAC नेम. जनरल IUPAC नेम. पहिल्यांदा हे पाहू आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स. ओके, द फर्स्ट वन here the alcohol having the functional group OH. Here that OH is attached to alkyl ROH. The secondary suffix for alcohol is OL. ओके, अल्कोहोल मधला हा शेवटचे दोन जे अक्षर आहेत OL तेच याचा सेकंडरी सफिक्स आहे असं लक्षात ठेवायचं. ओके, देन द जनरल IUPAC नेम इज अल्कॅनॉल. Alk, ANE replace E by OL, it is an alkanol. Then ethers, here for ethers it is RO, R dash. Okay, and here the general IUPAC name is alkoxy alkane. Okay, there is no particular secondary suffix here, its general name is alkoxy alkane. Okay, or you can write secondary suffix same, that is alkoxy. Okay, and then the alkane. Then amines. In amines there are three types of amines: primary amine, that is RNH2, secondary amine R2NH, and tertiary amine R3N. Okay, that is these amines are classified on the basis of, that is the replacement of the hydrogen from ammonia by alkyl group. Okay, here one hydrogen is replaced by alkyl group, here two hydrogen from ammonia replaced by two alkyl, and here the three hydrogens from ammonia are replaced by three alkyl groups. Okay, primary, secondary and tertiary amine. For all of these three amines the secondary suffix is AMINE. Okay, general IUPAC name for primary amine is alkanamine. Okay, for secondary it is N-alkyl alkanamine. For tertiary N alphabetically N-alkyl, N-alkyl alkanamine, and if the two substituents are same then N, N dialkyl alkanamine. And then the fourth one is IUPAC name of cyanides, which is also known as nitriles. RC triple bond N, here it is the secondary suffix is NITRILE, nitrile. Okay, and here it is an alkane nitrile. पहा, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलेलं होतं एका लेक्चरमध्ये, ज्यावेळेस सेकंडरी सफिक्सची सुरुवात वॉवेल्सला सोडून दुसऱ्या कुठल्या अक्षराने होत असेल, म्हणजेच AE, IO, UY या शब्द सोडून जर दुसऱ्याने सुरुवात होत असेल
तर प्रायमरी सफिक्समधला शेवटचा शब्द काढायचा नाही आहे, तो ॲज इट इज ठेवायचा. लक्ष द्या, या ठिकाणी अल्क म्हणजेच मिथित प्रोप असणार आहे, सिंगल बॉन्ड ANE आणि आता सेकंडरी सफिक्स सुरुवात N झाली म्हणून त्या ठिकाणी ई काढला नाही, अल्केन नायट्राइल. तर आता हा आपला एक चार्ट बनलेला आहे. आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहू. फर्स्ट ऑफ ऑल द अल्कोहोल. इन अल्कोहोल द फंक्शनल ग्रुप इज OH. नाव द एक्झाम्पल CH3OH. एक कार्बन असेल तर त्याला आपण मिथ असं म्हणू. देन ANE रिप्लेस E by OL, इट इज अन मिथेनॉल. CH3 CH2 CH2 CH2OH, 4 कार्बन असतील, इट इज अन ब्युटॅनॉल. आणि लक्षात घ्या, आता या ठिकाणी फंक्शनल ग्रुप OH हा पहिल्याच कार्बनवर असेल असं नाही आहे. लक्षात, तो पहिल्या कार्बनवर असू शकतो किंवा नसू शकतो. त्यामुळं जर पहिल्या कार्बनवर OH ग्रुप नसेल तर मात्र आपल्याला त्याची पोझिशन लिहिणं गरजेचं आहे बिफोर रायटिंग दी सेकंडरी सफिक्स. ओके, आता या ठिकाणी नंबर जर दिला तो एंड कार्बनवर असल्यामुळं 1 2 3 4 तो शेवटच्याच कार्बनवर असल्यामुळं त्याला पहिला कार्बन आपण लिहितोय, त्यामुळं या ठिकाणी त्याची पोझिशन लिहायची आवश्यकता नाही. बट इन दिस केस CH3 CH2 CHOH CH3. आता या ठिकाणी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. दिस इज युअर लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. ओके, LCCC. आता OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप ज्या कार्बनवर अटॅच आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर कसा येईल अशा तुम्ही कडून त्याला नंबर द्यायचा आहे. ओके, या ठिकाणी हा एक टर्मिनल कार्बन आहे आणि हा एक टर्मिनल कार्बन आहे, तर नंबर आपल्याला कुठून द्यावा लागेल, इथून 1 2 3. ओके, सॉरी 1 हा 2 असेल, हा 3 आणि 4, 4च कार्बन आहेत, 1 2 3 4. तर OH ग्रुप हा सेकंड कार्बनवर आहे. 4 कार्बनचा ब्यूट होतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE रिप्लेस E by OL. पण मी काय सांगितलं, OH ग्रुपची पोझिशन या ठिकाणी लिहायची आहे इन बिटवीन द प्रायमरी सफिक्स अँड द सेकंडरी सफिक्स, दॅट इज द 2 हिअर ब्युटॅन 2OL. हे लक्षात घ्या, कारण कार्बोक्झिलिक ॲसिड आणि कार्बोक्झिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये सगळेच फंक्शनल कार्बन हे एंड कार्बन होते, म्हणजेच ते पहिलेच कार्बन होते, त्यामुळं त्या ठिकाणी त्याची पोझिशन ही पहिलीच येणार आहे. बट इन दिस केस the position of that carbon on which functional group is present, it may be changes depending upon, that is either it is attached to primary or secondary or tertiary carbon. Next example, CH3 CH2 CH3 CH2 CH3OH. Okay, now in this example again we have to select the longest chain, longest continuous carbon. शब्द पहा कसे आहेत, longest continuous carbon chain. त्यानंतर नंबर द्यायचा आहे 1 2 3 4 5. Here substituent is present on the third carbon as well as the functional group is present on the third carbon. For the substituent we have to write the prefix along with their position, that is 3 hyphen methyl 3 methyl. 5 कार्बनचा काय असणार आहे, पेंट, दॅट इज पेंटॅनॉल. पेंट ANE replace E by OL and here write the position, that is 3 pentan 3OL. पहा, एवढं सोपं आहे. जर समजा एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट असतील तर आपल्याला डायट्रा यूज करायचं, वेगळे असतील तर अल्फाबेटिकली. In this way you can write here the IUPAC nomenclature of alcohols. Next one is ethers. In case of ether, here the functional group is ROR dash. One of the example CH3OCH3. Its name is written like this, alkoxyalkane. याच्यामध्ये alkoxyalkane. Remember here lower alkoxy. आता alkoxy कुठला घ्यायचा, lower number or less number of carbon containing alkyl group is an alkoxy. यात जर दोन्ही सारखे असतील तर कुठलाही तुम्ही अल्कोऑक्सी घेऊ शकता, पण जर दोन वेगळे असतील तर ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी आहे तो अल्कोऑक्सी घ्यायचा आणि ज्याच्यामध्ये जास्त आहे तो अल्केन. लोअर अल्कोऑक्सी हायर अल्केन, लोअर अल्कोऑक्सी हायर अल्केन. याचाच अर्थ ज्याच्यामध्ये कमी कार्बन आहेत
तो अल्कोऑक्सी आणि ज्याच्यामध्ये जास्त कार्बन आहेत तो अल्केन. इथं इक्विव्हॅलंट आहेत, त्यामुळं तुम्ही एक अल्कोऑक्सी पकडायचा मिथॉक्सी अँड देन द सेकंड कार्बन हिअर वन कार्बन कंटेनिंग दॅट इज मिथेन, मिथॉक्सी मिथेन याचं नाव ते येईल. C2H5OCH3. आता पहा हा वेगळा आहे, तर इथं कसं येईल लोअर अल्कोऑक्सी दॅट इज मिथॉक्सी, हा मिथॉक्सी असणार आहे आणि हा इथेन, इट इज मिथॉक्सी इथेन. जर इथॉक्सी मिथेन लिहिला तर ते एक्झाम्पल कंप्लीट चुकीचं होईल, त्यामुळे लक्षात ठेवायचं लोअर अल्कोऑक्सी दॅट इज मिथॉक्सी इथेन. अगेन CH3CH2CH2OC2H5. या ठिकाणी हा इथॉक्सी कमी कार्बन असलेला इथॉक्सी आहे आणि हा जास्त कार्बन असलेला हा काय असणार आहे प्रोपेन, दॅट इज इथॉक्सी प्रोपेन, इट इज अन इथॉक्सी प्रोपेन. ओके. याच्या पुढे जाऊन जर समजा जसं आपला अल्कोहोल आहे तसंच या ठिकाणी अल्कोऑक्सीची पोझिशन त्या कार्बन चेनवर वेगळी असू शकते. फॉर एक्झाम्पल CH3CH2CH3. आत्ता जे आपण 2-3 एक्झाम्पल पाहिले ती फर्स्ट पोझिशनवर होती, पण आता या ठिकाणी पहा हा जो कार्बन अटॅच आहे दॅट इज नॉट अ टर्मिनल ऑर द एंड कार्बन. दिस इज अवर लॉन्गेस्ट चेन ऑफ दी अल्केन्स. अल्केन्स ही लॉन्गेस्ट चेन आहे ज्याच्यावर तो अल्कोऑक्सी ग्रुप हा प्रेझेंट आहे. या चेनला आपण नंबर द्यायचा. पहिल्यांदा हा अल्कोऑक्सी ग्रुप ज्या टर्मिनल कार्बनपासून जवळ असेल त्या कार्बनपासून नंबर द्यायचा 1 2 3 4. दॅट इज 2 मिथॉक्सी. कुठल्या कार्बनवर आहे सेकंड कार्बनवर, दॅट इज अ 2 मिथॉक्सी ब्युटेन, 2 मिथॉक्सी ब्युटेन. ओके, 2 मिथॉक्सी ब्युटेन असं त्याचं IUPAC नेम असेल. सपोज वन मोर अगेन एक्झाम्पल CH3 CH2 CH CH3 O CH2 CH3. दिस वन अगेन ऑक्सिजन जिथं अटॅच आहे 2 कार्बनला त्याच्या राईट साईडचं एक कार्बनची चेन सिलेक्ट करायची आणि त्याच्या लेफ्ट साईडला किती कार्बन आहेत ते सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये जास्त कार्बन कुणाकडे आहेत तो पॅरेंट अल्केन असणार आहे आणि कमी कार्बन ज्याच्याकडे आहेत तो अल्कोऑक्सी. या ठिकाणी हा काय असेल इथॉक्सी आणि हा काय असणार आहे ब्युटेन. पण तो पहिल्या कार्बनवर आहे का नाही आहे, त्यामुळे त्याला नंबर द्यायचा 1 2 3 4. हा इथॉक्सी कुठल्या पोझिशनवर आहे सेकंड, 2 इथॉक्सी ब्युटेन. अशा प्रकारे हे इथरचं नॉमेनक्लेचर असेल तर तुम्ही त्या प्रकारे नंबर द्यायचा आणि अल्कोऑक्सी अल्केन असं त्याचं IUPAC नेम करायचं. त्यानंतरचा एक्झाम्पल आपल्याकडे आहे अमाइन्स. अमाइन्स हॅविंग द फंक्शनल ग्रुप RNH2 R2NH अँड R3N. जसं मी सांगितलं क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स डिपेंडिंग अपॉन द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमोनिया. अमोनियाचा जर एक हायड्रोजन आपण काढला तर त्याला आपण म्हणू प्रायमरी अमाइन. 2 हायड्रोजन काढून 2 अल्काइल ग्रुप अटॅच केले सेकंडरी आणि तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन रिप्लेस केले तर त्याला म्हणायचं टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल पहा CH3NH2. दिस इज अन अल्कॅन अमाइन इन विच 1 कार्बन कंटेनिंग सिंपल दॅट इज मिथॅन अमाइन. ओके, CH3 CH2 CH2NH2 3 कार्बनचा काय असेल प्रोपॅन अमाइन. रूल्स सांगितलेले आहेत तुम्हाला त्याप्रमाणे अप्लाय करायचं. प्रोपॅन अमाइन CH3 CH CH2 CH3. समजा या ठिकाणी NH2 असेल तर आता या केसमध्ये हा NH2 पहिल्याच कार्बनवर अटॅच होता म्हणून त्याची पोझिशन लिहायची गरज होती का नाही. पण या ठिकाणी पहा दिस इज अवर लॉंगेस्ट चेन, वी हॅव टू नंबर. जर तो पहिल्या कार्बनवर नसेल तर त्याची पोझिशन मेन्शन करण्याची गरज आहे. इट इज ब्युटॅन 2 अमाइन. प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स याच्यामध्ये त्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन लिहिणं गरजेचं आहे. केव्हा ज्यावेळेस तो पहिल्या कार्बनवर नसेल तर. पहिल्या कार्बनवर असेल तर ही पोझिशन लिहायची गरज नाही. हा फॉर्म्युला युनिव्हर्सल तुम्ही कुठल्याही एक्झाम्पलला अप्लाय करू शकता तेच असणार आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल CH3 सेकंडरी अमाइनसाठी आता आपण पाहू. CH3 CH2 NH CH3.
आता याच्यामध्ये जसं आपण त्या ठिकाणी म्हणालो होतो अल्कॉक्सी अल्केनमध्ये लोअर अल्काइल अँड हायर अल्केन, तसंच सेकंडरी याच्या अमाइन्समध्ये 2 अल्काइल ग्रुप आहेत, एक इथाइल आणि एक मिथाइल. जर 2 अल्काइल असतील तर त्यामधला लोअर एन अल्काइल घ्यायचा. याचं नॉमेनक्लेचर इथे लिहिले पहा. हेच रूल्स आपला तिथं अप्लाय करायचे आहेत. एन अल्काइल अल्कॅन अमाइन. एन अल्काइल कुठला असेल, ह्या नायट्रोजनला लोअर कुठला आहे, हा म्हणजेच एन हा लिहायचा. एन कशामुळे लिहायचा, तो नायट्रोजनवर प्रेझेंट आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. जर कार्बनवर असेल तर आपण सी अल्काइल असं लिहित नाहीये. कार्बन आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनच असणार आहे, त्यामुळे ते मेन्शन करायची गरज नाही. पण जर नायट्रोजनवर असेल तर एन हे त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. एन मिथाइल अँड देन अल्कॅन अमाइनमध्ये हे काय आहे, इथॅन. 2 कार्बनचा काय असेल, इथॅन अमाइन. एन मिथाइल इथॅन अमाइन. सपोज CH3 CH2 CH2 NH C2H5. या साईडला इथाइल आहे आणि या ठिकाणी प्रोपाइल, म्हणजे आपल्याला हा काय घ्यावा लागेल, एन अल्काइलमध्ये हा लोअर, दॅट इज एन इथाइल. हा एन इथाइल आणि हा 3 कार्बनचा असेल प्रोपॅन अमाइन. एन इथाइल प्रोपॅन अमाइन. याच्या पुढं जाऊन थोडं आपल्याला नीटच्या दृष्टिकोनातून एक्झाम्पल्स पाहावे लागतील. त्यामध्ये पहा CH3 CH2 NH CH CH2 CH3 CH2 CH3. पहिल्यांदा नायट्रोजन जो अटॅच आहे 2 कार्बनला, ते त्या साईडचे दोन्ही आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचे. या ठिकाणी 2 कार्बन आहेत आणि या साईडला हे टोटल कार्बन, टर्मिनल कार्बन जे आहे तिथून एका एंडकडून दुसऱ्या एंडपर्यंत आपल्याला कार्बन मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 कार्बन आहेत, त्यामुळे ती एक चेन सिलेक्ट करून ठेवायची. ही आपली एक चेन झाली. ओके, ही आपली पॅरेंट चेन झालेली आहे. तर आता एन अल्काइल कुठला असेल, हा लोअर किंवा लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग, दॅट इज एन इथाइल. ओके, त्यानंतर डायरेक्ट असं आपण लिहाल का 5 कार्बनचा पेंटॅन अमाइन, नाही आहे, कारण हा नायट्रोजन पहिल्या कार्बनला अटॅच नाही आहे. या ठिकाणी पहा हे 2 टर्मिनल कार्बन होते, तो पहिल्या कार्बनवर अटॅच होता म्हणून आपण त्याची पोझिशन या ठिकाणी लिहिलेली नाही आहे. इथंच आपली मिस्टेक होऊ शकते. तर पहा इथून नंबर द्यायचा आपण 1 2 3 किंवा या साईडने नंबर दिला 1 2 3. नायट्रोजन ज्या कार्बनवर आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजेत. दोन्ही साईडना सारखंच येईल 1 2 3 4 5. तर आता याला आपण काय म्हणू, एन इथाइल 5 कार्बनचा पेंटॅन, तो कुठल्या पोझिशनवर आहे, 3rd पोझिशनवर, पेंटॅन 3 अमाइन. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात येतं, जरी समजा आपल्याला हे नाव दिलं तरी स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. एन इथाइल लगेच आपण नायट्रोजन त्याला इथाइल अटॅच करू, पेंटॅन अमाइन. थोडक्यात समजा हे स्ट्रक्चर आपल्याकडे नाही आहे आणि नाव दिलंय, या नावावरून आपल्याला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, त्यावेळेसच ते आपल्याला करेक्टली समजलंय असं होईल. एन इथाइल नायट्रोजन घ्यायचा, एन म्हणजे नायट्रोजन आणि त्या ठिकाणी इथाइल म्हणजे 2 कार्बन एका साईडला घ्यायचे, ते CH2 CH3 असणार आहेत. पहा त्यानंतर 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5, कारण हे 3rd पोझिशनवर. आता आपण 5 कार्बन इथं आहेत, पण हा जो नायट्रोजन अटॅच आहे अमाइन तो 3rd कार्बनला आहे, म्हणजे हा 3 नंबरचा कार्बन असणार आहे. हा 3 नंबरचा कार्बन असेल तर इकडं 2 आणि या साईडला 2 कार्बन असेच असावे लागतात. त्यावेळेसच त्याची पोझिशन काय येईल, 3 येईल. 1 2 3 और 1 2 3, दॅट इज CH3 CH2 CH CH2 CH3. दिस इज युअर एक्झाम्पल. अँड वन ऑफ द व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन हिअर NH. पहा ते स्ट्रक्चर काढले, म्हणजे नाव दिलं तरी स्ट्रक्चर आलं पाहिजे आणि स्ट्रक्चर दिलं तरी नाव काढता आलं पाहिजे. देन द 3rd वन इज टर्शरी अमाइन्स. आपण सेकंडरी अमाइन पाहिले, आता टर्शरी अमाइन पाहू. CH3 N CH3 C2H5. 2 अल्काइल ग्रुप आहेत, नायट्रोजनला 2 अल्काइल आहेत, N, N. लोअर अल्काइल सारखे असल्यामुळे N, N डाय मिथाइल अँड देन इथॅन अमाइन. ओके, इथॅन अमाइन असे याचं IUPAC नेम असेल. जर समजा वेगळे असतील, नायट्रोजनला 1 मिथाइल आहे, 1 इथाइल आहे आणि 1 या ठिकाणी जर 3 कार्बनचं असेल
तर आपण अल्फाबेटिकली नायट्रोजनवर इथाईल आणि मिथाईलमध्ये पहिल्यांदा इथाईल, एन इथाईल, देन एन मिथाईल अँड देन दिस 3 कार्बन कंटेनिंग दॅट इज प्रोपॅन अमाइन. असंच या ठिकाणी ही फर्स्ट पोझिशनवरच हा नायट्रोजन आहे, सेकंडवर असेल तर त्याची पोझिशन इंडिकेट करायचं, अन्यथा गरज नाही आहे. हे झालं अमाइनचं. आणि शेवटचं आहे नायट्राईल. फॉर नायट्राईल ॲज आय टोल्ड यू फॉर द फंक्शनल ग्रुप इज CN, CH3CN. 2 कार्बनसाठी आपण काय लिहितो, इथ वर्ड रूट, देन प्रायमरी सफिक्स ANE, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. आता या ठिकाणी ई रिप्लेस करायचं नाही, असं एकच एक्झाम्पल आहे, डोक्यात फिक्स करून ठेवा. ज्या सेकंडरी सफिक्सची सुरुवात AEIOU याच्याने होत नसेल तर त्या ठिकाणचा ई रिप्लेस करायचा नाही आहे. इथेन नायट्राईल CH3 CH2 CH2 CN. इट इज अन ब्युटेन नायट्राईल. इट इज ब्युटेन नायट्राईल. जेवढे कार्बन आहेत ते कार्बन मोजायचे आणि त्यानंतर नायट्राईल CH3 CH CH3 CH2 CN. आता या ठिकाणी सबस्टंट आला म्हणजे आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल 1 2 3 4. इट इज 3 मिथाईल ब्युटेन नायट्राईल. 3 मिथाईल ब्युटेन नायट्राईल. एकापेक्षा जास्त असतील तर डायट्राय यूज करा आणि वेगळे असतील तर अल्फाबेटिकली. अशा प्रकारे आपण हे जे सगळे एक्झाम्पल घेतलेत त्याचं हे IUPAC नॉमेनक्लेचरचे एक्झाम्पल आपण या क्लासनुसार घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबू.